नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली अर्जुन त्या लोकेशनपर्यंत पोहोचलेले असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, सुमन काकूचं लोकेशन ह्याच ठिकाणी दाखवत आहे. तर अर्जुन म्हणतो, आपण थोडं पुढे जाऊयात का, म्हणजे आपल्याला काहीतरी माहिती सापडेल. तर त्या ठिकाणी इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम पोहोचलेली असते. अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना आवाज देत म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत साहेब, काही समजलं आहे का? तर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की नाही, अजूनपर्यंत तर काही हाती लागलं नाही आहे, पण प्रयत्न चालू आहेत आणि आजूबाजूच्या गल्ली गोळ्यातही आम्ही शोध घेत आहोत, त्यामुळे नक्कीच काहीतरी हाती लागेल. तर अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, सुमन काकूंचं लोकेशन इतर ठिकाणी कुठे होतं हे सगळं काही आपल्याला कळू शकतंय का? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, त्याला थोडा वेळ लागेल, विवेक काळे त्यावरच काम करत आहे, परंतु तोपर्यंत आपल्याला इथे सर्वत्र शोधावं लागेल. तर इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम कामाला लागतात. तर आता सायली अर्जुनला म्हणते, तुम्हाला आठवते का सुमन काकू काय म्हणाल्या होत्या या अगोदर, ज्यावेळी ते नागराज काकांचा पाठलाग करत इथपर्यंत आल्या होत्या, ती सुद्धा जागा अशीच ओसाड, निर्जळ आणि वेशीवर होती. याचाच अर्थ सुमन काकू या अगोदर सुद्धा इथेच येऊन गेल्या असतील का? तर अर्जुन म्हणतो, शक्यता नाकारता येत नाही. सायली म्हणते, याचा अर्थ असा होतो की सुमन काकूंच्या अगोदर नागराज काका घराबाहेर पडले, हे तर आपल्याला माहीतच आहे, परंतु त्यानंतर रविराज काका आणि प्रतिमा आत्या हे आपल्या घरी येण्यासाठी निघाल्यात आणि सुमन काकू काहीतरी कारण काढून घरीच राहिल्यात. तर अर्जुन म्हणतो, आणि ते कारण होतं नागराज अंकलचा पाठलाग करणं. आणि मला तरी असं वाटतंय की सुमन काकू नागराज काका पुन्हा कुठे जात आहेत हे पाहण्यासाठी त्यांचा फॉलो करत इथपर्यंत आले असतील. तर आता सायली अर्जुनच्या लक्षात येतं की ही तीच जागा आहे जिथे नागराज काकांचा पाठलाग करत सुमन काकू या अगोदर आल्या होत्या आणि आत्तासुद्धा त्या तशाच आल्या असतील आणि नागराज काकांनी त्यांच्या जीवाला धोका पोचवला असेल. हे सगळं काही सायली अर्जुनच्या लक्षात येतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अश्विन त्याच्या रूममध्ये फेऱ्या मारत असतो. तर आता प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन, अरे अशा फेऱ्या नको ना मारूस, प्लीज जरा शांत उभा राहशील का? अरे तुझ्या अशा फेऱ्या मारतोयस ना, त्यामुळे मला गरगरल्यासारखं वाटतंय, एक काम कर ना, इथे शांत बस. तर अश्विन म्हणतो, मी शांत बसू शकत नाही. नागराज काकांनी जे काही केलंय ते एवढं हॉरिबल आहे ना, ते खरंच मला हे विश्वासच बसत नाहीये की हे सगळं काही नागराज काकांनी केलं आहे. खरं तर हे सगळं काही पचवणंच खूप कठीण जात आहे. सुमन काकू किती साध्या आहेत आणि नागराज काकांनी तिला असा त्रास द्यावा. आमच्या दोन्ही घरामध्ये आम्हा सगळ्यांवर एवढे चांगले संस्कार झाले आहेत की स्त्रियांचा आदर करावा, स्त्रियांना नेहमी सन्मान द्यावा, परंतु नागराज काकांनी हा आदर्श सर्वांसमोर ठेवावा. नाही, नागराज काकांनी जे काही केलं आहे ते अजिबातच बरोबर नाही आहे. खरं तर हे सगळं काही चुकीचं आहे आणि हे सगळं काही करताना त्यांना जराही काही वाटलं नाही. सुमन काकू एवढ्या साध्या, सरळ आणि भोळ्या असणाऱ्या आणि आज मात्र या नागराज काकांमुळे त्यांना त्रास सहन करावा लागतोय. खरंच खूप टेन्शन आलंय तिचं. नागराज काकाने तिला काही केलं तर नसेल ना? मला तर सुमन काकूंची काळजी वाटत आहे. तर प्रिया मनाशीच म्हणते, नागोबाची, अरे तुला अजून बाकीची लपडी माहीतच नाहीयेत. बाकीची लपडी जर कळाली ना तर तुला हार्ट अटॅक येईल. तर अश्विन पुढे म्हणतो, मला तर आता दादा आणि वहिनी बोलतायत ते हळूहळू पटायला लागलं आहे. हे प्रकरण फक्त बायकोला मारण्यापुरतं मर्यादित नाही आहे, कारण हे सगळं काही नागराज अंकल काहीतरी वेगळ्या कारणासाठी करत आहे, कारण त्याची मैत्री त्या महिपाल शिकरेसोबत आहे आणि म्हणूनच हे सगळं काही घडत आहे, हे मात्र नक्की. सुमन काकूंच्या गायब होण्यामागे महिपाल शिकरेचा तर हात नसेल ना? आता हा प्रश्न अश्विन समोर उभा असतो. अश्विन म्हणतो, दादा आणि वहिनी प्रतिमात्यांच्या खोट्या डेडबॉडीचा शोध घेण्यासाठी माझ्याकडे आले होते तेव्हा, असं म्हणत अश्विन शांतच होतो. आता हे बोलणं प्रियाने ऐकलेलं असतं. प्रिया अश्विनला म्हणते, काय म्हणालास? आईच्या खोट्या डेडबॉडीचा शोध? आता मात्र अश्विन शांतच होतो. त्याला ते सर्व बोलणं आठवतं. अश्विन सायली अर्जुनला म्हणालेला असतो की मी जर तुम्हाला मदत करावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला हे माझ्या बायकोला सांगावंच लागेल. परंतु त्यावेळी सायली अश्विनला म्हणालेली असते, अश्विन भाऊजी, असं जर तुम्ही काही केलं तर लक्षात ठेवा की तन्वीच्या, प्रियाच्या जीवाला धोका असू शकतो आणि ते तुम्हाला चालणार आहे का? तर अश्विन म्हणतो, नाही, असं चालणार नाही. तर आता सायली म्हणते, मग तिला यापासून दूरच ठेवा. आता अश्विन मनाशीच म्हणतो की या सगळ्यामध्ये तन्वीला इन्व्हॉल्व करून चालणार नाही, कारण महिपाल शिकरेने हिला सुद्धा काही केलं तर, असं म्हणत अश्विन प्रियाकडे पाहतो. तर प्रिया अश्विनला म्हणते, काय झाले अश्विन, तू आताच काहीतरी बोलत होतास, बोल ना, तू काय बोलत होतास?
अश्विन, अरे ते परत आईच्या डेड बॉडीचा तपास करणार आहेत का? अश्विन विषय बदलत म्हणतो, परत कशा करतील? नाही ग, परत वगैरे काही करत नाही आहेत. ते मला असं 2 वर्षापूर्वीचं अचानकच क्लिक झालं. कारण सुमन काकूंचा विचार चालू होता ना. अगं मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे, मी आलोच, असं म्हणत अश्विन तिथून निघून जातो. प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया मनाशीच म्हणते, हा आता काय बोलत होता? हा खरंच आता सायली अर्जुन तपास करतायत याबद्दल बोलत होता की खरंच 2 वर्षापूर्वीबद्दलचा बोलत होता? जर आता त्यांनी तपास करायला सुरुवात केला तर सायली अर्जुन माझ्यापर्यंत आणि नागराजपर्यंत पोहोचतीलच. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं महिपत शिकरे आणि सुमन काकूच्या गॅरेजमध्ये असतात. त्याच गॅरेजमध्ये आता नागराज काका पोहोचलेले असतात. नागराज काका तिथे पोहोचताच सुमन काकूंकडे पाहतात आणि म्हणतात, चल आता तुला शिफ्ट करायची वेळ आली आहे, असं म्हणत नागराज काका आता सुमन काकूंची दोरी सोडत असतात. सुमन काकू नागराज काकांना समजावण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, अहो तुमच्यात नक्की कोणतं जनावर शिरलंय? प्लीज तुम्ही हे सगळं काही सोडा. तुम्ही असं का वागताय? तुम्ही काय वागताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? अहो असं चुकीचं नका वागू, आता तरी सुधरा तुम्ही आणि हे सगळं काही दादांना सांगा. तुम्ही आता महिपत शिकरेंना पोलिसांच्या ताब्यात द्या आणि तुम्ही सुद्धा पोलिसांच्या हवाली व्हा. अहो प्लीज प्लीज हे सगळं काही थांबवा. या माणसाच्या नादाला लागून आपलं कुटुंब तुम्ही संपवायला निघाला आहात. तुम्ही काय करताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तर आता नागराज काका सुमन काकूंना म्हणतात, तोंड बंद ठेवायचं. तुझे फुकटचे मला सल्ले नको आहेत. आता मी जिथे घेऊन जातोय ना तिथे तुला यावं लागेल. सुमन काकू म्हणतात, नाही मी कुठेही येणार नाही. आता सुमन काकू स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु नागराज काका त्यांचे हात बांधून ठेवतात आणि म्हणतात, तुला यावंच लागेल, मी तुला घेऊन जाणार आहे. परंतु सुमन काकू काही त्यांच्यासोबत जायला तयार नसतात आणि त्याचवेळी नागराज काका सुमन काकूंना रागानेच ढकलून देतात आणि त्यामुळे सुमन काकूंच्या डोक्याला मार लागतो. त्यांना खूप त्रास होत असतो. त्या मोठमोठ्याने रडत असतात. इकडे मात्र नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. ते मनाशीच म्हणतात की काही करून मला इथून ह्या दोघांनाही शिफ्ट करावंच लागेल. कारण सुमनचं लास्ट लोकेशन इथे दाखवत असल्यामुळे सायली अर्जुन कधीही या लोकेशनपर्यंत येऊन पोहोचू शकतात. त्या अगोदर या दोघांना मला इथून शिफ्ट करावं लागेल. पण मला एकट्याला हे झेपणार नाही. मला कोणाला तरी मदतीला घ्यावंच लागेल. पण कोणाला घेऊ? आता मला त्याच व्यक्तीला फोन करावा लागेल. शेवटी माती खात त्या व्यक्तीला फोन करावा लागणारच आहे. आता महिपत शिकरे नागराज काकांकडे पाहतात आणि म्हणतात, काय नागराज शेठ, एवढा मोठा दांडगा माणूस आणि स्वतःची 5 फूट बायको सुद्धा झेपत नाहीये. जा आता बाहेर जा आणि माझी जी माणसं आहेत ना ती मदतीला घेऊन या. ती तुमच्या बायकोला नक्कीच उचलतील. त्यांनाही कळू देत की त्यांच्या महिपत शेठना नागराजने कुठे लपवून ठेवलंय. त्यांना सुद्धा कळू दे की त्यांचाच मालक इथे बांधून ठेवला गेला आहे. जा ना. आता मात्र नागराज काकांना खूप राग आलेला असतो. ते रागानेच तिथून निघून जातात. परंतु नागराज काकांच्या अशा वागण्यामुळे सुमन काकूंना मात्र खूप त्रास होत असतो. त्यांना वाईट वाटत असतं की आपल्याला आपल्या नवऱ्यानेच इथे बांधून ठेवलं आहे. आपलाच नवरा आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायला निघाला आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया विचार करत असते की आता पुढे नक्की काय करावं. खरंच सायली अर्जुन प्रतिमाच्या खोट्या डेडबॉडीचा शोध घेत असतील का? आणि ते जर आमच्यापर्यंत पोचले तर आता काय करावं? प्रियाला काहीच कळत नसतं. प्रिया विचार करत असते आणि त्याचवेळी नागराज काकांनी प्रियाला फोन केलेला असतो. प्रिया म्हणते, हॅलो, काय हो, घरातल्या घरात फोन करताय की अगोदरच सटकलाय कुठे? तर नागराज काका म्हणतात, मी केव्हाच सटकलोय. आता मीच हे काय बोलतोय ते प्लीज ऐकून घे. तू ताबडतोब इकडे ये, मी तुला लोकेशन पाठवतो. आता ह्या संधीचा प्रिया फायदा घेत म्हणते, खरंच तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे असं वाटतंय? तर आता नागराज काका म्हणतात, हो मला तुझ्या मदतीची गरज आहे आणि त्यासाठी मी तुला फोन केला आहे. तर प्रिया नाटक करत म्हणते, काय काय म्हणालात? ऐकू आलं नाही, जरा पुन्हा बोलता का? तर नागराज काका म्हणतात, मला तुझ्या मदतीची गरज आहे प्रिया. तर प्रिया म्हणते, वा किती छान वाटलं, म्हणजे तुमचे हे शब्द ऐकून कानाला एवढं गारगार वाटलं ना. पण मला सांगा मदत काय हवी आहे? तर आता नागराज काका प्रियाला म्हणतात, महिपत शिकरेला इथून शिफ्ट करायचं आहे आणि त्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे. प्रिया म्हणते, एवढे दिवस घसा ओरडून ओरडून तुम्हाला सांगते की मला महिपत शिकरेचं लोकेशन सांगा, परंतु आत्तापर्यंत तुम्ही मला कधीही लोकेशन सांगितलं नाही आणि आता तुम्हाला गरज पडली तशी तुम्ही मला फोन करताय का आणि मला लोकेशनवर यायला सांगताय का? आता एकटं पडल्यावर बरोबर तुम्हाला प्रियाची आठवण आली हो ना? तर नागराज काका म्हणतात, ते सगळं काही इथे आल्यानंतरही बोलता येईल प्रिया मॅडम, पण प्लीज तुम्ही निघताय का? प्रिया म्हणते, खरंच माझी गरज आहे का तुम्हाला? तर नागराज काका म्हणतात, हो प्रिया मॅडम, मला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे.
तर प्रिया नागराज काकांना म्हणते ठीक आहे येईन मी, पण एका अटीवर. नागराज काका म्हणतात आता कोणती अट? प्रिया म्हणते सुमन कुठे आहे ते तुम्हाला आत्ताच मला सांगावं लागेल. ते जर तुम्ही मला सांगितलं तरच मी तुमच्या मदतीला येईन. सांगताय ना? तर आता मात्र नागराज काकांचा नाईलाज होतो. नागराज काका म्हणतात सुमन सुद्धा इथेच आहे, मी तिला इथेच बांधून ठेवलं आहे. काल ती माझा पाठलाग करत इथपर्यंत आली आणि मला आणि महिपतला तिने पाहिलं आणि म्हणूनच मला तिलाही बांधून ठेवावं लागलं. तिला सुद्धा इथून शिफ्ट करायचं आहे. तर प्रिया म्हणते म्हणजे तुम्ही? तर आता नागराज काका म्हणतात हो प्रिया मॅडम प्लीज तुम्ही या ना. तर प्रिया म्हणते परंतु आता मला तिथे काहीतरी वेश बदलूनच यावं लागेल, कारण सुमन काकूला जर कळालं की त्यांची लाडकी पुतणीसुद्धा या सगळ्यामध्ये सामील आहे तर नागराज काका म्हणतात बरं तुला जसं यायचं आहे तसं ये, परंतु प्लीज लवकरात लवकर इथे ये. प्रिया म्हणते हो आलेच मी, ठेवा आता फोन. असं म्हणत आता नागराज काकांना फोन ठेवायला भाग पाडते, परंतु शेवटी प्रियाने नागराज काकांना तिच्या पायापर्यंत आणलेलं असतं. आता नागराज काकांची झालेली अवस्था पाहून प्रियाला मात्र आनंद होत असतो. आता प्रिया घाईघाईनेच नागराज काकांच्या मदतीसाठी निघालेली असते, परंतु शेवटी पूर्णाची तिला रंगेहात पकडतात आणि विचारतात कुठे निघाली आहेस का तन्वी? तर आता प्रिया नाटक करत म्हणते पूर्ण आजी अगं असं बाहेर पडणाऱ्या माणसाला विचारू नये, तू कुठे निघाली आहेस म्हणजे कामं होत नाहीत. तर पूर्णाची म्हणतात तुझी बाहेरची कामं न झालेलीच योग्य, आणि या घरची सून म्हणून तुझ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, तुझी जी कामं आहेत ती करताना तर तू मला कधी दिसलीच नाही आहेस. तर प्रिया म्हणते तुझ्या मोठ्या नातसुनेचाच आदेश आहे ना की मी घरच्या कामांमध्ये लुडबुड करू नये. तर पूर्णाची म्हणतात हो तिने तसा आदेश दिलाच आहे, पण तरीसुद्धा मला ज्यावेळी गरज भासेल त्यावेळी मात्र तुला मदत करावीच लागेल. म्हणजे मी जेव्हा सांगेन त्यावेळी तुला घरच्या कामांना हातभार लावावाच लागेल. तर प्रिया म्हणते तुला हवं असेल तेव्हा म्हणजे पूर्णाची ही सुद्धा एक शिक्षाच आहे ना? पूर्णाची म्हणतात हो ही सुद्धा एक शिक्षाच आहे असं समज. सगळा स्वयंपाक तयार आहे, फक्त पोळ्या राहिल्या आहेत, आता जायचं आणि पोळ्या बनवायच्यात. तर प्रिया म्हणते पूर्णाची अगं मला खरंच खूप महत्त्वाचं काम आहे, मी नंतर आल्यानंतर पोळ्या बनवल्या तर नाही का चालणार? पूर्णाची म्हणतात नाही चालणार, अजिबात चालणार नाही, त्यामुळे आता आज जायचं आणि पोळ्या बनवायच्या. प्रिया म्हणते पूर्णाजी अगं आजचा एक दिवस विमलला सांग ना. तर पूर्णाजी म्हणतात तिला बरीच कामं आहेत आणि ती सुद्धा कामं तिला पूर्ण करायची आहेत, त्यामुळे तुला जाऊन पोळ्या बनवाव्या लागतील. सायली आपली कामं करूनच नंतर ती घराबाहेर पडली आहे, मग तुला सुद्धा तुझं काम पूर्ण करूनच नंतरच घराबाहेर पडता येईल. तर प्रिया म्हणते पूर्णाजी अगं ऐकून तरी घे. पूर्णाजी म्हणतात जा म्हणालेलं एकदा कळत नाही आहे का? आता मात्र प्रियाच्या समोर पूर्णाजींचा आवाज ऐकून प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया मनाशीच म्हणते ही म्हातारी गेल्या जन्मी मांजर होती का, कारण प्रत्येक वेळी मला आड येत असते. तर आता पूर्णाजी म्हणतात काय झालं ऐकू येत नाहीये का? आता प्रिया खाली मान घालते आणि पुन्हा घरात निघून जाते. तर इकडे अस्मिता रडत असते, तिला खूप वाईट वाटत असतं. त्याचवेळी कल्पनाताई येतात आणि म्हणतात अस्मिता तुला म्हणाले आहे ना प्लीज असं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, प्लीज अशी एकटीच रडत बसू नकोस. अस्मिता म्हणते मम्मा अगं आत्ता आपल्या घरात जे काही चालू आहे ते किती भयंकर आहे गं, म्हणजे बघ ना काही ना काही विचित्र घडतच असतं. आज आपण किती आनंदात होतो आणि आज सुमन काकूबद्दल जे काही घडलंय ते किती विचित्र आहे. नागराज काका तिला त्रास देत होता, तिला मारत होता आणि आपल्या घरात असे संस्कार कधीच झाले नाहीत. आणि सचिनसुद्धा तसाच निघाला गं. सचिन त्या मुलीसोबत मी प्रत्यक्ष त्याला पाहिलं आणि त्यावेळी सचिन त्या मुलीसोबत जे काही करत होता ते तर माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही आहे, आणि ते आठवलं ना की आपोआपच डोळ्यामध्ये अश्रू येतात. कल्पनाताई म्हणतात अस्मिता अगं तुला मी किती वेळा सांगितले तो विषय आता सोड आणि तो विचार करू नकोस. आता फक्त तुझ्यासाठी तुझं बाळ महत्त्वाचं आहे, तू फक्त बाळाचा विचार कर आणि अस्मिता सचिनचा अजिबात विचार करू नकोस. अस्मिता म्हणते नागराज काकांसारखाच सचिनही निघाला गं आणि याच गोष्टीचं खूप वाईट वाटते. कल्पनाताई म्हणतात अस्मिता प्लीज स्वतःला सावर, या सगळ्यातून आता बाहेर पड. कल्पनाताई अस्मिताला सावरतात आणि त्याच ठिकाणी आता सचिन आलेला असतो. सचिन अस्मिताला आवाज देत म्हणतो अस्मी अगं. तर आता अस्मिता म्हणते मम्मा याला अगोदर इथून जायला सांग. तर कल्पनाताई म्हणतात तुला सांगितलेलं कळत नाही आहे का, प्लीज तू अस्मिताला त्रास देऊ नकोस, प्लीज इथून निघून जा आणि तू इथे थांबायचं नाही. तर अस्मिताला सचिन म्हणू लागतो पण ही माझीसुद्धा रूम आहे ना. तर अस्मिता म्हणते नाही ही माझी रूम आहे, खरं तर हे माझं माहेर आहे आणि ही रूम फक्त माझ्या एकटीची आहे, त्यामुळे तू मला इथे नको आहेस. मम्मा त्याला प्लीज सांग इथून निघून जायला. कल्पनाताई म्हणतात सचिन अस्मिता जे काही बोलते ते तुला ऐकू येत नाही आहे का, प्लीज इथून निघून जा. आता तुझं सगळं सामान घे आणि गेस्ट रूममध्ये राहायला जायचं.
तिथे शिफ्ट व्हायचं, परंतु अस्मी समोर यायचं नाही. तुझ्यामुळे अस्मिताला त्रास झालेला आम्हाला चालणार नाही, असं म्हणत आता कल्पनाताईंनी सचिनची रूममधून हाकलपट्टी केलेली असते. आता हे पाहून सचिनला धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पूर्णाजीने सांगितल्याप्रमाणे आता प्रिया किचनमध्ये वावरत असते आणि आता ती कणिक मळायला घेते. पूर्णाजी हे सगळं काही स्वतःहूनच पाहत असतात. त्या आता देवाची जपमाळ घेत जप करत असतात आणि प्रियावर लक्ष ठेवून असतात. आता प्रियाचा सुद्धा नाईलाज होतो आणि शेवटी तिला किचनमध्ये काम करावं लागतं. पण कणिक कसं मळावं हे मात्र तिला अजिबातच माहीत नसतं. पीठ घेते आणि त्यात पाणी टाकून ती कणिक मळत असते. तर त्याचवेळी विमल येते आणि म्हणू लागते, तन्वीताई, अहो पाणी जरा कमी झालंय, थोडं पाणी टाकता का? आता मात्र प्रियाने भरमसाठ पाणी टाकलेलं असतं. तर विमलताई म्हणतात, अहो तन्वीताई, पाणी जास्त झालंय, आता थोडं कणिक टाका, असं म्हणत तिला पीठ मळायला शिकवत असते. तर त्यानंतर आता इकडे पूर्णाची तिच्याकडे पाहतात. आता प्रियाच्या कामात लक्ष नाहीये, ती हे सगळं काही नाईलाजास्तव करते हे पूर्णाजींना चांगलंच माहीत असतं. पूर्णाजींना प्रियाच्या वागण्याचा खूप राग येत असतो. आता ते डोळे बंद करून देवाचं नामस्मरण करत असतात. तर इकडे प्रियाला नागराज काकांचा फोन आलेला असतो. तरी प्रिया म्हणते, हॅलो गं अनुष्का, बोल ना. अगं मी येण्यासाठीच निघाले होते, परंतु एक महत्त्वाचं काम आठवलं म्हणून मला थांबावं लागलं. तर नागराज काका म्हणतात, कोण ग तुझी ही अनुष्का, तू येतेस की नाही तेवढं मला सांग. तर प्रिया म्हणते, अनुष्का, अगं मी येणारच होते, परंतु माझ्या पूर्णाजीला माझ्या हातच्या पोळ्या हव्या होत्या ना, म्हणूनच मी पोळ्या बनवते. पोळ्या बनवून झाली की निघेनच ना लगेच. आता मात्र नागराज काका म्हणतात, ही म्हातारी सुद्धा ना केव्हाही मध्ये तडमडत असते, परंतु प्लीज लवकर इथे यायला निघ. आणि येताना इथे आल्यावर तुला जे कपडे घालायचे ते घेतलेस का सोबत, कारण सुमनच्या समोर तू असं येऊन चालणार नाही. प्रिया म्हणते, हो सगळं माझ्या लक्षात आहे अनुष्का, मी येतेच थोड्या वेळात. आता नागराज काका म्हणतात, तू इथे लवकर ये, नाहीतर सायली अर्जुन केव्हाही इथे पोहोचू शकतात. आणि त्याचवेळी नागराज काकांचं लक्ष पडतो तर तिथे 2 हवालदार आलेले असतात. नागराज काका घाबरतात आणि प्रियाला म्हणतात, तन्वी अगं इथे 2 हवालदार अगोदरच आले आहेत आणि आता जर त्यांनी मला पकडलं ना तर मला जेलची हवा खावी लागेल. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया म्हणते, नाही नाही, असं होऊन नाही चालणार. आता पूर्णाची नामस्मरण करण्यामध्ये व्यस्त आहेत हे प्रियाच्या लक्षात येतं. प्रिया विमलला म्हणते, विमलताई, आता मी कणिक मळून ठेवलं आहे, त्याचं काय करायचं ते तुम्ही बघा, पोळ्या बनवा नाही तर काही पण बनवा. तर विमलताई म्हणतात, परंतु पूर्णाईंनी तुम्हाला सांगितले आहेत ना. तर प्रिया म्हणते, तोंड बंद ठेवायचं आणि आता मी माझ्या कामासाठी जात आहे. आणि हो, पूर्णाईंनी विचारलं तर सांगायचं की माझ्या महत्त्वाच्या कामासाठी गेले आहे आणि सॉरी बोलायचं, मोकळं व्हायचं, असं म्हणत प्रिया आता पूर्णाजींचा लक्ष नाहीये या संधीचा फायदा घेत आपली पर्स घेते आणि पूर्णाजी पाहण्या अगोदरच ती तिथून सटकते. आता मात्र पूर्णाजींना यातलं काहीच माहीत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सचिन कल्पनाताईंना म्हणतो, मम्मा त्या विषयावर आपण नंतर बोलूयात ना, परंतु आता मला अस्मिसोबत बोलता येईल का? तर आता अस्मिता म्हणते, मम्मा माझा इथे जीव गुदमरतोय, मला श्वास घेणं कठीण झालंय, आपण बाहेर ऑकला जाऊयात का? आता मात्र कल्पनाताईंना खूप वाईट वाटतं. कल्पनाताई म्हणतात, चल. आता कल्पनाताई अस्मिताला तिथून घेऊन जात असतात. तर अस्मिता कल्पनाताईंना म्हणते, मम्मा मी परत येण्याअगोदर हा माणूस आणि याचं सामान या रूमच्या बाहेर असायला हवं, असं म्हणत अस्मिता सचिनकडे रागाने पाहते आणि तिथून निघून जाते. आता मात्र सचिनला या सगळ्याचा खूप राग येत असतो. सचिन म्हणू लागतो की आता गेस्ट रूममध्ये अपमान सहन करत राहावं लागेल, कारण काहीही करून आता मला इथेच राहावं लागेल. जर मी माझ्या घरी गेलो तर मला आईबाबांचा सगळा खर्च करावा लागेल आणि एवढे पैसे मी कुठून आणणार आहे? आणि जर इथे राहिलो तर समीराबद्दल अर्जुनला काय माहीत आहे हे सगळं काही मला शोधून काढावं लागेल आणि जर मी हे सगळं काही शोधून काढलं तर पुढे मलाच फायदा होणार आहे आणि त्यासाठी मला अपमान गिळावा लागेल आणि योग्य वेळ आल्यानंतर या सुभेदारांना सरळ करावं लागेल, असं म्हणत आता सचिन गेस्टरूममध्येच राहायचं ठरवतो. आणि त्याचवेळी आता सचिनला साक्षीचा फोन आलेला असतो. सचिन साक्षीचा आलेला फोन पाहतो आणि खुश होतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन त्या लोकेशनवर शोध घेत असतात. तर इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, अर्जुन सर, विवेक काळे यांचा मेसेज आला आहे, त्यांनी लोकेशनबद्दल सगळी माहिती पाठवली आहे. अर्जुन म्हणतो की हो, आता आपल्याला सगळं काही कळेल, असं म्हणत अर्जुन लोकेशन पाहतो. तर घरापासून इथपर्यंत सुमन काकूंचं लोकेशन असतं आणि इथून आतल्या रस्त्यापर्यंत. तर सायली म्हणते, आतल्या रस्त्यापर्यंत म्हणजे आतमध्ये नक्की काय असेल? तर अर्जुन म्हणतो, आपल्याला गेल्यावरच कळेल, असं म्हणत सायली अर्जुन आणि पोलिसांची टीम आता महिपत शिकरेंच्या जुन्या गॅरेजच्या दिशेने यायला निघतात. तर दुसरीकडे पाहायला
मिळतं सुमन काकू खूप रडत असतात, त्यांना खूप त्रास होत असतो. आता नागराज काका यांनी तर हवालदारांना पाहिलेलं असतं आणि म्हणूनच धावत पळत ते आतमध्ये येतात आणि सुमन काकूंना तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. तर सुमन काकू नागराज काकांना म्हणत असतात, प्लीज मला सोडा, तुम्ही हे काय करताय. परंतु नागराज काका सुमन काकूंच्या कानाखाली मारतात. आता सुमन काकू काही तिथून जायला तयार नसतात आणि म्हणून शेवटचा पर्याय म्हणून नागराज काका त्यांना गुंगीचं औषध देत बेशुद्ध करतात आणि त्यामुळे सुमन काकू बेशुद्ध झालेले असतात. आणि त्याच संधीचा फायदा घेत आता नागराज काका सुमन काकूंना तिथून शिफ्ट करण्यासाठी बाहेर घेऊन येतात. आता सायली, अर्जुन आणि पोलिसांची टीम तिथपर्यंत पोहोचलेली असते, परंतु नागराज काका या सगळ्यांना चकवा देत सुमन काकूंना तिथून घेऊन निघतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता पोलीस तिथे आजूबाजूला सगळीकडे शोध घेत असतात आणि त्याचवेळी महिपत शिकरेंच्या ओरडण्याचा आवाज येतो आणि पोलीस आणि सायली, अर्जुन त्या दिशेने जातात. तर इकडे महिपत शिकरेंना प्रिया आणि नागराज काका धरून ठेवतात. तर आता प्रिया म्हणू लागते, सायली, अर्जुन इथपर्यंत पोहोचलेत आहेत. आता मात्र नागराज काका आणि प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. आता सायली, अर्जुन महिपत शिकरेंचा शोध घेऊ शकतात का, ते त्यांना सापडू शकतात का आणि सुमन काकूंचा शोध लागू शकतो का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.